महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे। एका युवकाने बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याची घटना समोर आली असून यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी संतप्त भीमसैनिकांनी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात धडक देत आरोपीला तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली। यावेळी पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता। दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सचिन पाटील या युवकाला अटक करून ताब्यात घेतले आहे। त्याच्या विरोधात दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। त्याच्यावर दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करणार, त्याच्यावर कारवाई करणार। त्याला आम्ही आणून बसवलेलं आहे। तुम्ही सांगायच्या आधी आम्ही त्याला रात्रभर शोध घेऊन, आमची टीम रात्रभर होती, मी बाहेर होतो, ढेरे साहेब वगैरे रात्रभर होते, सगळ्यांनी शोधून त्याला आणलेलं आहे। काल रात्री चौकात कोण कोण होते त्यांना माहिती असेल। ढेरे साहेबांनी सांगितलेलं होतं आम्ही गुन्हा दाखल करणार। आम्हाला मुळात काय आहे, बाकी कुठलेही गुन्हे चालतात, पण धार्मिक तेढ निर्माण करण्याला आपण काही करत नाही। सचिन पाटील यांनी बाबासाहेबांविषयी काही कमेंट केलेले आहेत, त्याचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो। पोलीस जोपर्यंत कारवाई कडक त्याच्यावर करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पोलिसांनी पण आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि त्याच्यावर आमची सगळ्यांची त्यांनी माफी मागावी। बाबासाहेबांची त्यांनी सगळ्यांसमोर येऊन माफी मागावी। सचिन पाटील यांनी सगळ्यांच्या समोर येऊन बाबासाहेबांची माफी मागावी ही आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला शाहूपुरी पोलीस स्टेशननं सहकार्य केलेलं ते आम्हाला म्हटले की गंभीर गुन्हा नोंद करू, तर आम्ही त्यांच्यावरती अपेक्षा ठेवतो। आम्ही फॉलोअप घेतच राहतोय आणि जोपर्यंत तो माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमचं असं म्हणणं होतं त्याने पुतळ्याजवळ माफी मागावी, पण साहेब असं म्हणतायत, पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही ती म्हणजे ते कायद्यात बसत नाहीये। बरं, तुमच्या कायद्यात ते जर बसत नसेल तर त्याने इथे येऊन सर्वांची इथं बाबासाहेबांना हात जोडून माफी मागावी, एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही त्याला मारहाण करत नाहीये, पण इथं त्यानं उभा येऊन आमच्या समोर माफी मागितलीच पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। चार बोलाय उभी नाही, आज जर एक बोललाय। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी काढली व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी काढलेले आहे। परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सातारा शहरामध्ये एका वस्तीमध्ये सचिन पाटील याने बाबासाहेबांच्या विषयी जी पोस्ट टाकलेली ती अतिशय गंभीर होती की बाबासाहेबांचे पुतळे अजून असे फोडले पाहिजे, अशी ती कमेंट होती। तर त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही संबंधित आपले शाहूपुरीचे मैत्री साहेब आहेत त्यांच्यापाशी आम्ही आलो असता त्यांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर 219 अंतर्गत कलम अंतर्गत ते गुन्हा दाखल झालेला आहे। रात्री एका इंस्टाग्रामवर एक महामानवांची रील फिरत असताना त्याच्यावर आपल्या हद्दीतील एका इस्मानं आक्षेपार्ह टिप्पणी केलेली होती, कमेंट केलेली होती। त्या अनुषंगानं आपल्याकडे समाज बांधव आले होते त्या संशयिताबद्दल तक्रार देण्यासाठी। त्या अनुषंगानं आपल्याकडे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे। संबंधित जो संशयित आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पुढील कारवाई करत आहोत। मी नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी आणि समाजात एकोपा निर्माण करून जसा आता सध्या एकोपा आहे आपल्या सातारा जिल्ह्यात, सातारा शहरामध्ये, त्याप्रमाणे तो अबाधित ठेवावा। नमस्कार।